नमस्कार. आमच्या लहानपणी एक म्हण होती, तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे. ही म्हण तयार का झाली याची एक रंजक कथा होती. एका मठामध्ये एक साधू आपलं नियमितपणे आपलं काम करत असायचे. त्या साधूंकडं एक असा अल्पज्ञानी मूढ जरासा वेडा वाटणारा एक शिष्य आला. तो म्हणाला की मला इथे राहू द्या. साधूंनी विचार केला, कोणीतरी आपल्या मदतीला असणं आवश्यक आहे, त्यामुळं हा राहिला तरी काही फारसा फरक पडत नाही. एके दिवशी मंदिरातल्या दिव्याला नियमित दिव्यासाठी नंदादीपासाठी तेल आणण्याची आवश्यकता होती आणि आरतीच्या वातीसाठी म्हणजे त्याच्या तुपाची गरज होती. या महाराजांनी, मठातल्या महाराजांनी त्या आपल्या थोड्याशा अज्ञानी शिष्याला सांगितलं की बाळा, जा दुकानात जाऊन तेल आणि तूप घेऊन ये. आता याला सांगितलं होतं आणायला, तर तूप आणि तेल आणायचं कशात याला कळलंच नाही. यानं बघितलं तिथे एक धुपाटणं पडलेलं होतं. धुपाटणं म्हणजे असं एक भांड ज्यात धूप टाकला जातो. ते भांड त्यानं बघितलं आणि त्यानं ते उचललं आणि दुकानावर गेला. दुकानावर जाऊन त्यानं दुकानदाराला पहिल्यांदा तूप मागितलं. दुकानदाराने तुपाचं माप त्या धुपाटण्याच्या खोलगट भागामध्ये टाकून दिलं. तेवढ्यात ते बसलं. तो म्हणाला, तेल द्या. दुकानदार म्हणाला, अरे तेलासाठी वेगळं भांड लागेल ना, ते कुठून आणणार आहेस? तो म्हणाला, एवढं काय? पलटी केलं आणि यात तेल टाका म्हणाला. आता भांड दुकानदाराजवळच पलटल्यामुळं तूप गेलं सांडून आणि उरलं तेल. हा तेल घेऊन, ते धुपाटणं घेऊन आपल्या गुरुजीकडे आला. म्हणाला, गुरुजी हे आणलं सामान. गुरुजींनी बघितलं, म्हणाले, हे तर तेलच दिसतंय, तूप कुठे आहे? ते म्हणाले, तूप काय, आणलंय ना. म्हणून पुन्हा उलट करून दाखवलं आणि तेलही सांडून गेलं. तेव्हापासून म्हण तयार झाली, तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं. अशी अवस्था राजकारणात अनेकांची होत असते. म्हणूनच मी नाथाभाऊंना या व्हिडिओच्या शीर्षकात प्रश्न विचारलाय, काय झालं नाथाभाऊ, प्रवेशाचं घोडं कुठे अडलंय? कारण 15 दिवसापूर्वी नाथाभाऊंनी मी माझ्या घरी जातोय, मी माझ्या स्वगृही परततोय असं विधान करून टाकलं होतं. पण अजूनपर्यंतही नाथाभाऊच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला गेलाय असं दिसत नाहीये. ना त्यांना पक्षश्रेष्ठींनी संमती दिली नाही, की नाथाभाऊंचंच अजून मन तयार झालं नाही, की इकडं गुंतत आहे हृदय माझे अशी अवस्था आलेली आहे नाथाभाऊंची. ती कविता आहे बघा एक छानशी, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. तसं शरद पवारांच्या पक्षामध्ये नाथाभाऊंचे अडकलेले भावनिक पाश सोडवताना नाथाभाऊंना सूर्याला जसा मेघात अडकलेली किरणे सोडवतानाचा त्रास होत होता, तसा काही त्रास होतोय का? काय झालं असेल बरं की नाथाभाऊंचा भाजपचा प्रवेश अजून लांबतच चाललाय? मला तर काही शंका येत आहे. नाथाभाऊंचा पक्षप्रवेश हा चेष्टेचा, विनोदाचा विषय आता होऊ लागला आहे. नाथाभाऊ तर परतणार असं नाथाभाऊच सांगतायत. पक्षात कुणी आले तर स्वागत आहे असं म्हणताय, कुणी येऊ नये यासाठी प्रयत्न करताय. कोणाचं बळ जास्त लागलंय हे बघितलं पाहिजे. नाथाभाऊंच्या विषयात असं झालंय ना, की बिचाऱ्या नाथाभाऊंनी जेव्हा भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांचा एक मोहरा गळाला, त्या म्हणजे खासदार असलेल्या सुनबाई. रक्षा खडसेंनी नाथाभाऊंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. त्या भाजपमध्येच राहिल्या, भाजपशीच निष्ठावान राहिल्या. त्याचं फळ त्यांना मिळालं. माझ्यासारख्या अनेकांनी त्यांच्या निष्ठेवरती शंका घेतली. माझ्यासारख्या अनेकांनी म्हणतोय, कारण मी म्हणालो होतो की रक्षा खडसेंना तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नाही. पण हे सगळं डावलून रक्षा खडसेंनी आपली निष्ठा पक्षाजवळ व्यक्त केली. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भाजपचा समर्थक आहे, भाजपच्या बऱ्याच गोष्टी मला माहीत असतात, पण तरीही मी म्हणालो होतो की रक्षा खडसेंचं तिकीट काटेल अशी शक्यता वाटते आणि भाजपनं ते दिलं. म्हणजे मला माहीत असतं असं काही नाही, भाजपचं कोणालाच कळत नाही. ते फडणवीसांनी सांगितलं होतं ना, आम्ही ऑपरेशन काय करतोय हे कोणाला सांगत नाही, जे कळालंय ते कधी ऑपरेशन झाल्यावरच तुम्हाला कळतं, ज्याची चर्चा तुम्ही करता ते कधीच होत नाही, हे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळं मलाही फार कळतं अशातला भाग नाहीये. रक्षा खडसेंच्या वरती
निष्ठेचं फळ मिळालं, रक्षा खडसेंच्या भाजपवरती निष्ठेचं, पुन्हा तिकीट मिळालं. म्हणजे भाजप सोडताना सुनबाई गमावल्या, गेल्या खडसेंच्या हातून, आणि आता राष्ट्रवादीतून परत येताना लेख गमवावी लागते. कारण रोहिणी खडसेंनी स्वतःहून सांगितलं, बाबा जातील तर जातील, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मी तरी आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्यांच्या ताई, यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं त्यांनी स्वतः सांगून टाकलं रोहिणी खडसेंनी. म्हणजे भाजप सोडताना सून गमावली आणि आता राष्ट्रवादी सोडायच्या इच्छा असताना लेक गमावली, असं नाथाभाऊंच्या वाट्याला येत आहे. बघा, ह्या दोन गोष्टी गमावल्या. तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं, उरले फक्त नाथाभाऊ. आता पुढे तिकडे भाजपमध्ये बरचसं बोलून भाजपच्या लोकांचं प्रेम, विश्वास, आपुलकी गमावली. आणि राष्ट्रवादी न सोडता सोडणार आहे, भाजपत जाणार आहे असं सांगून राष्ट्रवादीवाल्यांचा विश्वास गमावला. म्हणजे राष्ट्रवादीवाल्यांचा विश्वास उरला नाही, भाजपवाल्यांचा विश्वास उरला नाही. आली ना अवस्था, तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे. अजून तर प्रवेश झालाच नाही. म्हणजे भाजपने स्वीकारलं नाही, राष्ट्रवादीनं सोडून दिलंय, लेख गमावली आहे, सून गमावलाय, विश्वास गमावलाय, आपल्या सहकार्यांचं प्रेम गमावलंय. उरलेत फक्त नाथाभाऊ एकटे हाती धुपाटणं घेऊन. काय हेतू बरं असेल नाथाभाऊंचा? बघा, नाथाभाऊंची वाक्य सुद्धा बघा. नाथाभाऊ काय म्हणाले होते? माझा पक्षप्रवेश दिल्लीमध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होईल, राज्यात नव्हे, भाजपच्या प्रदेश कार्यालयात नव्हे, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत नव्हे, तर माझा पक्षप्रवेश हा राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होईल. आणि राष्ट्रीय नेत्यांना वाटतंय की मी पक्षात आलं पाहिजे. आता आपल्या घरात येणारं नवीन माणूस, जुनं गेलेलं काय, परत आलं काय, नवीन काय, हे आपल्या घराशी जुळणारं असावं लागतं की. अहो, सुनबाई आणायच्या ठरल्या तर फक्त पोरासोबतच जमावं असं अपेक्षित नसतं. नव्या येणारे सुनेने सासूसोबत जुळवून घ्यावं, सासऱ्यासोबत जुळवून घ्यावं, अशी घराच्या प्रमुखांची अपेक्षा असते की नाही. नंदेसोबत जुळावं, त्यांचं यांच्यासोबत, यांचं त्यांच्यासोबत. तसं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यांचं स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबत जुळावं असं वाटणारच की. पण यांचं आपलं चाललंय, मी राष्ट्रीय नेत्यांच्यात करणार आहे. बरं, त्यात अजून एक त्रांगडं, मला यात षडयंत्राचा वास येतोय म्हणून हे सांगतोय. विनोद तावडेंच्या मध्यस्थीनी, आता हे सगळ्यात वाईट, नाथाभाऊंना देवेंद्र ज्युनियर वाटतात, नाथाभाऊंना बावनकुळे ज्युनियर वाटतात, आणि तावडे सिनियर की ज्युनियर. तावडेंचं नाव घेऊन मीडियातून खबरा अशा चालवल्या, तावडे असं करणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी करण्यासाठी तावडेंच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला गेला. हे काय नवीन खूळ? म्हणजे राज्यात फडणवीसांचं महत्व कमी होत आहे हे दाखविण्याच्या षडयंत्राचा हा भाग होता का? कारण त्याच वेळी सुषमा अंधारेंच्या सारख्या एक अत्यंत नवख्या राजकारणी ज्या शब्दोच्छलावरती केवळ आपलं महत्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत, हे खडसेंच्या प्रवेशाच्या वेळेलाच देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी होत आहे अशा आशयाची अफवा बाजारात पसरत होत्या. म्हणजे आणि त्याच वेळेला एकनाथ खडसे मी राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात असं म्हणत आपल्या पक्षप्रवेशाच्या अफवा पसरवत होते. काय होणार आहे अशा वेळी? घेतलं जाईल. अगोदरच पक्षप्रवेश होऊ नये यासाठी गिरीश महाजनांच्या सारखी माणसं टपून बसलेली आहेत, आणि त्यात पुन्हा अजून नवं खवचट धोरण स्वीकारत तुम्ही जर वेगळीच भूमिका घेणार असताल तर काय होणार आहे? जो त्रास अपेक्षित आहे तोच होणार आहे. तुमच्या हाती ना राष्ट्रवादी उरणार आहे ना भाजप उरणार आहे ते धुपाटणं. बरं, भाजपतही देवेंद्र फडणवीसांशी दुश्मनी घेतली आणि आता तावडेंचं नाव वापरल्यामुळं तावडे जवळ करण्याची शक्यता कमी आहे.
कारण तावडे राष्ट्रीय राजकारणात गेलेले असले तरीही महाराष्ट्रात का काडी करताय असं तावडेंना विचारण्याची शक्यता आहे. तावडे हे करणारच नाहीत, कारण अशी वृत्ती तावडेंच्या मध्ये असणं शक्य नाही. त्यामुळं तावडे आता जवळ करणार नाहीत आणि फडणवीसांशी तर वाकडच आहे. अशा दोन्ही स्थितीमध्ये तावडेही गेले, फडणवीसही गेले, तर खडसेंच्या हाती धुपाटणं आल्याशिवाय काय उरणार आहे? म्हणून मी सुरुवातीला धुपाटण्याची कथा सांगितली. खडसेंच्या हाती धुपाटणं आलं अशी वेळ येऊ नये असंच आम्हाला वाटतंय. काहीतरी निर्णय व्हावा. काय झालाय आम्हाला कळत नाहीये, म्हणूनच विचारतोय, काय झालं नाथाभाऊ आपल्या भाजप प्रवेशाचं? नमस्कार.